आणि यानंतर पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात ट्रिपल आयटीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। द्वितीय वर्षामध्ये शिकत असलेल्या श्रेयस माने या विद्यार्थ्यानं सोमवारी पहाटे हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली। मृत विद्यार्थी हा मूळचा कोल्हापूरचा होता। श्रेयसच्या आत्महत्येचं कारण हे समजू शकलेलं नाहीये, मात्र तो काही कारणामुळे तणावात होता असं काही विद्यार्थ्यांनी सांगितलंय। या घटनेच्या निषेधार्थ ट्रिपल आयटी नागपूरच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी रात्रभर आंदोलन केलं, तर पोलिसांनी देखील या घटनेचा तपास सुरू केलाय। परीक्षेच्या भीतीपोटी IIIT नागपूरमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। सोमवारपासून इथे परीक्षा सुरू होणार होती आणि सोमवारच्या पहाटेच श्रेयस माने नावाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आलेला आहे। आपण जर का बघितलं तर दूरवर ती एक जी मोठी उंच इमारत दिसते ते विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहाच्या 9व्या माळ्यावरनं उडी घेऊन श्रेयस मानेने आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी श्रेयसने त्याच्या तोंडामध्ये कापड कोंबला होता, त्यानंतर तोंडाला टेपपट्टी लावली होती। इतकंच नाही तर नाकामध्ये त्यांनी च्युइंगम टाकल्याची माहिती देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेली आहे आणि उडी घेण्याआधी त्यांनी हाताच्या दोन्ही नसा देखील ब्लेडने कापलेल्या होत्या आणि या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं। या संपूर्ण प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली आणि पोलीस प्रशासन या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहे। मात्र काल पहिला पेपर संपल्यानंतर मग सायंकाळच्या वेळेला विद्यार्थ्यांचा देखील या संपूर्ण घटनेला घेऊन रोष पाहायला मिळाला। त्यांनी रात्री उशिरापर्यंत कॅम्पस परिसरामध्ये कॅन्डल मार्च केलं, निषेध नोंदवला आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये नारेबाजी केली। विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की कुठेतरी प्रशासनाचं या संपूर्ण कॅम्पसकडे लक्ष नाही। इथे 2000 विद्यार्थ्यांची क्षमता असताना सध्या वसतिगृहामध्ये 1000 विद्यार्थी राहण्याची व्यवस्था आहे। सोबतच सातत्याने कन्स्ट्रक्शनचे काम आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात। आता या संपूर्ण प्रकरणावर IIIT प्रशासन आणि पोलीस काय संपूर्ण या प्रकरणाची माहिती देते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। पण निश्चितच परीक्षेच्या भीतीपोटी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्यामुळे निश्चितच इतर विद्यार्थ्यांवर देखील त्याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं आणि त्यांचा रोष काल त्यांच्या आंदोलनातून देखील आपल्याला पाहायला मिळाला। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। तर परीक्षेच्या अगदी काही तास आधी या विद्यार्थ्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे। नागपुरात ट्रिपल आयटी विद्यार्थ्यानं ही आत्महत्या केल्याचं कळतंय। आपल्या हॉस्टेलमध्येच गळफास घेत त्यानं आत्महत्या केली आहे। श्रेयस माने असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो मूळचा कोल्हापूरचा होता अशी ही माहिती कळते। पुढची बातमी आहे रायगडमधून। रायगडच्या कर्जत तालुक्यामधील तापकीरवाडी या धनगर आणि आदिवासी वस्तीला दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मातीचं उत्खनन सुरू आहे। इथल्या